तिसरा विषय जर आपण घेतला तर इथे एक नावाची कोचिंग क्लासेस आहे बीडमध्ये. तिथं तिथले जे शिक्षक प्राध्यापक आहेत किंवा कोचिंग चालक आहे तिथं एक लैंगिक शोषण. मग आज जर परिस्थिती बघितली तर मग इथं नैतिक मूल्यांचा पूर्णपणे ऱ्हास झालेला दिसतो. खरं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही शिक्षण क्षेत्राची आता मागेच आपण एक छोटी मुलाखत केली होती शिक्षण क्षेत्राविषयी, आणि हे जे आता तुम्ही सांगितलं लैंगिक शोषणाचा विषय कोचिंग क्लासचा, शिकवणारे शिक्षक लोक जर अशा प्रकारचे घटना घडवू लागले तर खूप अवघड गोष्ट आहे. मानसिक विकृती आणि हे सगळीकडे घडतंय. मानसिक विकृती काय आहे? सगळ्या ठिकाणी घडत आहे. काही ठिकाणी गोष्टी बाहेर निघत नाहीत, पण सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी घडत आहेत. सगळे शिक्षक काय असे घाणेरडे नाही. फलटण तालुक्यातील सगळ्यांनी जबाबदारीनं, शिक्षक हे पद मानाचं आहे, प्रतिष्ठेचं आहे आणि आदर्श आहे, त्याचा मान सन्मान कुठं कमी झाला नाही पाहिजे हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. आपण काय वागतो, कसं बोलतो, विद्यार्थी त्याचं आचरण करत असतात, आपण कसं विद्यार्थ्यांना घडवू शकतो, चांगलं घडवू शकतो, ह्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. आणि मुलांना मुलींना शाळेतल्या चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे आणि कंट्रोल असला पाहिजे ह्यांच्यावर सुद्धा. शाळा म्हणजे पोरं शिकण्यासाठी पाठवली म्हणजे ते काय फक्त शिक्षक लोकांचे कामाचे तास भरण्यासाठी पाठवलेलं नाही. तिथं पोरांना चांगलं वळण लागावं, पोरांनी चांगली शाळा शिकावं, कुठंतरी चांगल्या पदावरती अधिकारी म्हणून पोरांनी नियुक्त व्हावं, ह्यासाठी तिथं पाठवले जातात. चांगला आदर्श त्यांनी समाजात घडवावा ह्यासाठी. जर शिक्षकांच्याकडून जर असं घडत असेल असली विकृत घटना घडत असेल तर पोरं काय आदर्श घेणार? आणि सगळे शिक्षक काय असे घाणेरडे नाहीत, हे महत्वाचं. हेही महत्वाचं. सगळ्यांना आपण असं त्यात पकडू शकत नाही. क्वचित ज्या एका दुसऱ्या घटना घडतायत, इतर शिक्षकांनी त्याला चाप लावला पाहिजे. लगेच त्याला जागेवर फटके द्या, हाकलून द्या, चला घरामध्ये त्या घरातून समोरून त्याची मिरवणूक काढली पाहिजे. नालायकासारखे असे धंदे करणाऱ्यांना खरंच फलटण तालुक्यातील नागरिकांनी, शिक्षकांनी, सगळ्यांनी निदर्शनास आलं, पालकांनी वगैरे विद्यार्थ्यांनी सुद्धा 100% सांगावं. आम्ही तर आवाहन केलेलं आहे, शिक्षण क्षेत्रात ज्यांना कुणाला अडचण येईल त्यांनी प्रजा गटाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.